नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मी प्राध्यापक आनंद बुकेपुढे परत एकदा आपलं या एका नवीन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत LLB 3 इयर सेमिस्टर 5 मधला एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्टचं स्वरूप काय असेल, त्याचबरोबर त्याचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचं डिकोडिंग आपण करणार आहोत. त्या सिलेबसमध्ये एक्झॅक्ट काय टॉपिक आहेत, काही मॉड्यूल आहेत आणि त्याप्रमाणे कशा प्रकारचे क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हे आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, तर सब्जेक्टचं नाव आहे पहा, सिव्हिल प्रोसिजर कोड. सिव्हिल प्रोसिजर कोड. तर मित्रांनो, इथे हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट नावातच आहे पहा, प्रोसिजर. हा पूर्णपणे प्रोसिजरल लॉ आहे. जसं की आपण सुरुवातीपासूनच डिस्कस करत आलेलो आहोत की लॉचे दोन प्रकार पडतात. एक लॉ आहे पहा, लॉचे दोन प्रकार आहेत. एक लॉ आहे सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि दुसरा प्रकार आहे पहा प्रोसिजरल लॉ. तर मित्रांनो, इथे आपण जसं की आपण काही उदाहरणादाखल घेऊया. इथे जर तुम्ही पाहिलं असेल LLB फर्स्ट इयरला कॉन्ट्रॅक्ट लॉ ऑफ क्राईम, कॉन्स्टिट्यूशन, हे सर्व जे काही लॉज आहेत हे सबस्टॅन्टिव्ह नेचरचे आहेत. मग तुम्ही म्हणाल सर, सबस्टॅन्टिव्ह नेचर या शब्दाचा अर्थ काय? तर असा लॉ की जो लॉ हा राईट, ड्युटीज, लायबिलिटी, त्याच्यानंतर ऑब्लिगेशन असा डिफाईन करणारा लॉ म्हणजे हा सबस्टॅन्टिव्ह लॉ. जसं की आपण BNS भारतीय न्याय संहिता असेल किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा आणखीन असे वेगवेगळे सबस्टॅन्टिव्ह नेचरचे ऍक्ट पाहतो, तर त्याप्रमाणे आपण असं म्हणतो की त्या ऍक्ट मध्ये तुम्हाला राईट्स अवेलेबल आहेत, त्याचबरोबर तिथे ड्युटीज अवेलेबल आहेत, त्यानंतर तिथे डेफिनेशन अवेलेबल आहेत. अशा लॉ की जो राईट, ड्युटी, लायबिलिटी डेफिनेशन सांगणारा लॉ म्हणजे सबस्टॅन्टिव्ह लॉ. आणि तो जो राईट सांगितलेला आहे, ती जी ड्युटी सांगितलेली आहे, ती ड्युटी ब्रीच झाली असेल, तो जो लॉ ब्रीच झाला असेल आणि त्याप्रमाणे कोर्ट ऑफ लॉ मध्ये तो जो प्रोसिजर आहे तो कोर्ट ऑफ लॉ मध्ये कशा प्रकारे एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे आणि तो सांगणारा लॉ म्हणजे प्रोसिजरल लॉ. की जसं परत ह्या प्रोसिजरल लॉचे जर उदाहरण घ्यायचं झालं तर इथं पहा, BNSS, त्यानंतर आहे पहा CPC, त्याच्यानंतर आहे पहा BSA. ऑल दीज लॉज आर कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ अ प्रोसिजरल लॉ. हे जे काही लॉज आहेत हे लॉ प्रोसिजर ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तसंच की कॉन्ट्रॅक्ट लॉ ऑफ क्राईम, कॉन्स्टिट्यूशन, कॉन्ट्रॅक्ट सेकंड, हे सगळे सबस्टॅन्टिव्ह नेचर ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर मित्रांनो, चला पुढे पाहूया आणखीन. हा, इथे आपण डिस्कस करत आहोत, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड, ज्याला आपण CPC म्हणतो. CPC 1908, 1908. तर मित्रांनो, इथे पहा, हा जो काही CPC आहे, हा CPC तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जो काही कोर्ट ऑफ लॉ आहे, कोर्ट आहे आणि कोर्टामध्ये जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ही फॉलो केली जाते, ती प्रोसिजर सांगणारा लॉ म्हणजे हा CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड. तर मित्रांनो, इथं आपण इथं जर याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिली, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर पाहिली तर पूर्वी भारत देशामध्ये जे काही संस्थानिक होते, जे काही संस्थानिक राजे होते, त्यांचं जे काही स्टेट होतं, त्या स्टेटमध्ये तो जो काही राजा होता, किंग होता, त्या किंगला पॉवर होत्या. पॉवर कशाच्या? ज्युडिशरीच्या. तर तो जो राजा असायचा, जो किंग असायचा, तोच हा न्यायदानाचं काम करायचा आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे आलेले जे काही सिव्हिल केसेस असतील किंवा क्रिमिनल केसेस असतील त्याप्रमाणे तो तिथे न्यायदान करायचा. परंतु इथे पहा, जे काही भारत देश आहे त्या भारत देशामध्ये आपण बघितलं वेगवेगळे स्टेट आहेत, वेगवेगळे स्टेट होते एन्शियंट पिरियडमध्ये. मग त्या प्रत्येक स्टेटमध्ये काय झालेला होता, वेगळा वेगळा असा हा सिव्हिल लॉ होता. हा जो काही दिवाणी प्रक्रियेचा जो काही भाग होता, तो भाग त्या प्रत्येक स्टेटवरती, त्या प्रत्येक राजावरती डिपेंड होता आणि त्याप्रमाणे तो राजा, त्याप्रमाणे तो जो काही लॉ आहे तो लॉ काय करायचा, तो जो काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो करत होता. परंतु नंतर लक्षात आलेलं आहे पहा की नंतर काय झालेलं आहे, हिस्टॉरिकल पिरियड मध्ये मुघल पिरियड, परत कोण आलेला आहे भारतामध्ये, मुघल पिरियड.
मुघल पिरियड मध्ये काय झालेलं आहे पहा, की हा जो सिव्हिल लॉ होता, प्रोसिजरल लॉ, हा कुठेही आढळून येत नाहीये. तर हा जो काही मुघल पिरियड होता त्यातला जो काही एम्परर होता, एम्परर, तर तो एम्परर काय करत होता, त्याप्रमाणे तिथे काय करत होता, हा जो सिव्हिल लॉ आहे, हा सिव्हिल प्रोसिजर आहे, तो ऍप्लिकेबल करत होता. परंतु मुघल पिरियड मध्ये सीपीसी संदर्भात काय आहे, मोठ्या प्रमाणात जे काही डॉक्युमेंट आहेत, मोठ्या प्रमाणात हे जे काही लिखाण आहे, हे लिखाण आढळून येत नाही. त्यामुळे आपण इथे मुघल पिरियड मध्ये कशा प्रकारे सीपीसी होता, कशा प्रकारे हा दिवाणी कोर्टामध्ये ऍप्लिकेबल केला जायचा, हे सांगणं थोडंसं कठीण आहे. म्हणून इथे पहा, इथे जास्त प्रमाणात इथे साहित्य उपलब्ध नाही. कुठे? मुघल पिरियड मधलं सीपीसी संदर्भातलं. त्यानंतर आहे पहा, मुघल पिरियड नंतर आलेलं आहे पहा ब्रिटिश पिरियड. ब्रिटिश पिरियड नंतर होऊन कोण आलं मित्रांनो, की ते पहा, हे क्राऊन आलं, कंपनी आली, ईस्ट इंडिया कंपनी आली, आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, इथे इव्हेजन झालेलं आहे, इन्व्हेड झालेलं आहे, आक्रमण झालेलं आहे. आणि इथे भारतामध्ये काय झालेलं आहे, इथे हे जे काही स्टेट होतं, त्या स्टेटमध्ये ही जी काही स्टेटची ऍडमिनिस्ट्रेशनची, प्रशासनाची जी काही सूत्र आहेत, ती परत कंपनीकडे गेलेली आहेत. आणि कंपनीने काय केलेलं आहे पहा, तिथे जे काही संस्थानिक आहेत, तिथले जे काही नवाब असतील, कलकत्तामध्ये बघितलं तर, त्यानंतर जिथं जिथं ज्या स्टेट मधला जो कोणी हेड असेल, तर त्या हेडला तिथे सोबत घेऊन त्यांनी काय केलं आहे, ब्रिटिश पिरियडने काय केलं आहे, तिथे त्यांचं कोर्ट स्थापन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण इंडियन लीगल हिस्ट्रीमध्ये पाहिलं आहे पहा, बॉम्बे कोर्ट, प्रेसिडेन्सी टाउन, त्यानंतर आहे पहा कलकत्ता कोर्ट, आणि त्यानंतर आहे पहा मद्रास कोर्ट. असे हे 3 कोर्ट आपण डिस्कस केलेले आहेत इंडियन लीगल हिस्ट्रीमध्ये. तर आता पहा, पर तिथे काय झालेलं आहे, हे 3 कोर्ट तर होतेच, प्रेसिडेन्सी टाउन कोर्ट, तर तिथे आणखीन एक कोर्ट होतं पहा त्यांच्याकडे, मुफोसिल मुफोसिल कोर्ट होतं. आणि त्या कोर्टामध्ये पण काय केलं जात होतं, हा जो काही सीपीसी चा जो काही कन्सेप्ट आहे, भाग आहे, तो भाग काय केला जात होता, इथे वापरला जात होता. मग इथे पहा, हे जे काही ब्रिटिश पिरियड आहे, ब्रिटिशमध्ये कशा प्रकारे सीपीसी ऍप्लिकेबल केला जात होता, तो मात्र इथे काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. आणि तिथे मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, इथे हा ट्रेस झालेला आहे. आणि त्याप्रमाणे इथे ब्रिटिशांनी जो काही सिव्हिल प्रोसिजर कोड होता, हा कोडिफाईड करायला घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी हा सुरुवातीला कोडिफाईड केला. आणि कोडिफाईड केल्यानंतर जसं जसं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी झालेलं आहे, कंट्री झालेला आहे, तसं तसं तो जो काही सीपीसी आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट झालेली आहे. आणि त्या सोसायटीला तशा प्रकारे जसा सूट होईल, जसा लागू होईल, तसा हा सिव्हिल प्रोसिजर कोड हा काय केलेला आहे, ऍप्लिकेबल केलेला आहे, लागू केलेला आहे. आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत आता इथे सिव्हिल प्रोसिजर कोड. तर ही झाली मित्रांनो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. मित्रांनो, तर चला पाहूया आपण आताचा जो काही हा आपण सिव्हिल प्रोसिजर कोड आहे 1908 चा, तो आता इथे पहा 1908 मध्ये आलेलो आहोत. आणि त्याप्रमाणे इथे 1908 मध्ये कशा प्रकारे हा सिव्हिल प्रोसिजर कोड होता, आणि त्याप्रमाणे कशा प्रकारे हे ऍप्लिकेबल केलं जात होता, हे डिस्कस करणार आहोत. तर त्याप्रमाणे इथे पहा, हा जो कोडिफाईड झालेला लॉ आहे, कोडिफाईड लॉ आहे, आणि हा मुळातच प्रोसिजरल लॉ आहे, प्रोसिजरल लॉ आहे. आणि त्याप्रमाणे इथे 1908 ला काय झालेलं आहे, हा आता पुढे इन्फोर्समेंट झालेला आहे, आणि त्याप्रमाणे लागू झालेला आहे. जसं की मागाशी सांगितल्याप्रमाणे ॲन्सेंट इंडिया, मुघल पिरियड, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पिरियड. आणि इथं पहा, जर तुम्ही विचार केला तर 1908 ला पण कोण होतं, तर ब्रिटिश पिरियडच होते. परंतु आता इथे हा जो काही सीपीसी आहे, हा सीपीसी त्यावेळेस काय झालेला आहे, कोडिफाईड झालेला आहे. त्याच्या अगोदर पण कोडिफाईड होता, परंतु तो जो काही लॉ होता ह्याच्या पूर्वीचा, तो कसा होता, अनसुटेबल टू दॅट सोसायटी. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात चेंजेस झालेले आहेत. आणि आता इथून पुढे काय झालेला आहे, हा 1908 पासून जो काही सिव्हिल प्रोसिजर कोड होता, तो तिथे इन्फोर्स झालेला आहे, लागू झालेला आहे. आणि त्याप्रमाणे इथे आता काय होऊ लागलेला आहे, तो ऍप्लिकेबिलिटी झालेला आहे. कुठे पहा, हे वर्ड खूप महत्वाचं आहे, की हा जो सीपीसी आहे, हा कुठे ऍप्लिकेबल होतो आहे, सिव्हिल कोर्टामध्ये, सिव्हिल कोर्ट. तर इथं पहा, एक आहे असतो सिव्हिल कोर्ट, दुसरा असतो पहा क्रिमिनल कोर्ट. तर हा जो सीपीसी आहे, हा सीपीसी कुठे लागू होतो, सिव्हिल कोर्टामध्ये. तर तुम्ही म्हणाल मग सर सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्टामध्ये काय फरक आहे, तर जेव्हा एखादा ऑफेन्स झाला असेल, ऑफेन्स क्राईम झाला असेल, तर त्या प्रमाणात तो जो काही ट्रायल आहे, त्याला आपण म्हणतो ट्रायल.
ती ट्रायल कंडक्ट होते पहा ह्या क्रिमिनल कोर्टामध्ये, आणि ह्या क्रिमिनल कोर्टामध्ये जे जज आहेत त्या जजला आपण म्हणतो पहा मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास, त्यानंतर इथं पहा CJM, त्यानंतर आहे पहा सेशन जज, त्यानंतर आहे हायकोर्ट. असे हे कोर्टाचे प्रकार आहेत कुठल्या क्रिमिनल कोर्टाचे, की जे तुम्हाला BNSS प्रमाणे शिकवले गेलेले आहेत. त्याप्रमाणे पूर्वीचा जो काही क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे हे तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण डिस्कस करत आहोत फक्त आणि फक्त सिव्हिल लॉ संदर्भात, सिव्हिल कोर्ट संदर्भात आणि CPC संदर्भात. त्यामुळे आपण हा जो काही CRPCचा भाग आहे, BNSS चा भाग आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. तर फोकस करूया आपण सिव्हिल कोर्टावरती. हे सिव्हिल कोर्ट म्हणजे काय, तर ह्या कोर्टामध्ये काय काय असतं पहा. सिव्हिल कोर्टामध्ये राईट असतो, तो ब्रीच झालेला असतो, ड्युटी असते ती ब्रीच झालेली असते, आणि त्याप्रमाणे जो कोणी ॲग्रीव्ड पर्सन आहे, की ज्या व्यक्तीचा हा राईट व्हायलेट झालेला आहे, ही ड्युटी व्हायलेट झालेली आहे, असा पर्सन काय करत आहे, कोर्ट ऑफ लॉ म्हणजे सिव्हिल कोर्ट ह्या कोर्टामध्ये काय करत आहे, तो येत आहे, मागणी मागत आहे, रिमिडी मागत आहे, आणि रिमिडी मागून तो काय करत आहे, त्याचा जो काही राईट ब्रीच झालेला आहे त्याच्या संदर्भात तो डॅमेजेस क्लेम करत आहे, तो एक्झिक्यूट करून द्या असं तो कोर्टाला विनंती करत आहे. त्याचबरोबर तो जी काही ड्युटी आहे ती ड्युटी ब्रीच झालेली आहे, तर तो ड्युटी कोर्टाकडे जात आहे आणि म्हणत आहे की कोर्ट, मेहरबान कोर्ट, की हे माझ्या फेवर मध्ये ड्युटी आहे आणि ही ड्युटी काय करा तुम्ही एक्झिक्यूट करून द्या. असा हा सिव्हिल कोर्टामध्ये तो व्यक्ती गेलेला आहे, ॲग्रीड पर्सन गेलेला आहे, आणि त्याप्रमाणे तो कोर्टाकडून काय करत आहे, त्याचा राईट, त्याची ड्युटी, त्याचं ऑब्लिगेशन, त्याचे जे काय असेल ते काय करत आहे, तो रेमिडाईज करून घेत आहे, रेमिडाईज करून घेत आहे. तर अशा प्रकारे इथं पहा सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट हे फरक आहे. क्रिमिनल कोर्टामध्ये ऑफेन्सेस ट्राय होतात आणि सिव्हिल कोर्टामध्ये हे जे काही सूट्स आहेत, दावे आहेत, ते दावे काय केले जातात, कंडक्ट केले जातात, ट्राय केले जातात, चालवले जातात. तर इथे पहा आपण इथे सिव्हिल कोर्टाचं इथे स्वरूप पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण CPC कडे येऊया. तर इथे पहा CPC हा जो काही जेव्हा शब्द येतो तर इथे पहा हे जे काही सिव्हिल कोर्ट आहे, ह्या सिव्हिल कोर्टाला काय आहे, एक प्रोसिजर असते, सिव्हिल कोर्ट, आणि काय असते त्याला एक प्रोसिजर, आणि ही प्रोसिजर सांगणारा लॉ म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड. मग आता इथे ही जी काही संहिता आहे, ही संहिता आपण इथे अभ्यासणार आहोत. तर हा CPC कशाने बनलेला आहे, तर इथे थोडक्यात आपण डिस्कस करू. तर हा 3-4 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे. तर इथे पहा सुरुवातीला तुम्हाला अभ्यासाचे आहेत इथे सेक्शन्स, 2 नंबर आहेत पहा ऑर्डर्स, तर इथे पहा सबसेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. याच्यानंतर याच्या ऑर्डर मध्ये आहेत पहा रूल्स आहेत, सेक्शन, ऑर्डर, रूल्स, आणि त्याप्रमाणे इथं आणखीन आहे शेड्यूल्स. तर असा हा CPC डिवाइड केलेला आहे सेक्शन्स, ऑर्डर आणि शेड्यूल मध्ये. तर अशा ह्या 3 पार्ट मध्ये हा CPC अभ्यासायचा आहे. तर इथे म्हणाल मग सर इथे सेक्शन तर आहेत, मग ऑर्डरची काय गरज आहे, तर परत एकदा CPC ने डिवायडेशन केलेलं आहे. तर हा सेक्शनचा पार्ट आहे, तो पार्ट हा सबस्टॅन्टिव्ह नेचरचा आहे. त्याचबरोबर हा जो काही पार्ट आहे ऑर्डरचा, तो पार्ट आहे पहा प्रोसिजरल पार्ट. तर अशा प्रकारे, आणि त्यानंतर हे शेड्यूल आहेत, की जसं की वेगवेगळे प्लेंट आहे, रिटर्न स्टेटमेंट आहे, नोटीस आहे, समन्स आहे, तर त्याचे काय फॉर्मॅट आहे, हे फॉर्मॅट हे ह्या शेड्यूल मध्ये सांगितलेलं आहे. असे हे सर्व फॉर्मॅट तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, शेड्यूल मध्ये पाहायला मिळतील. असा हा CPCचं हे असं नेचर आहे. त्याप्रमाणे CPC अभ्यासायचा आहे. तर मित्रांनो हे झालं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. त्यानंतर इथं नेचर ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. तर मित्रांनो परत आपण एकदा आपल्या ह्या जो काही युनिव्हर्सिटीने SPPU या युनिव्हर्सिटीने जो काही
सिलेबस सांगितलेला आहे, त्या सिलेबस प्रमाणे जे काही मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स वाईज आपण इथे डिस्कस करणार आहोत. मॉड्यूल्स मध्ये इथं पहा, आपण मॉड्यूल्स मध्ये की हा जो काही मॉड्यूल आहे, हा जो काही सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट काय आहे ते आता डिस्कस केला. त्याप्रमाणे एसपीपीयू मध्ये तुम्ही काय करणार आहात, पेपर लिहिणार आहेत. जसं की तुमचा पेपर आहे पहा इथे 80 मार्क्स युनिव्हर्सिटी एक्झाम आणि तुमचं 20 मार्क आहे इंटरनल. तर ते इंटरनल संपलं असेल, आता तुम्ही फेस करणार आहात 80 मार्काला. तर इथे पहा, हा जो काही 80 मार्काचा जो काही पोर्शन आहे, तो आपण पोर्शन इथं थोडक्यात डिकोड करणार आहोत. ते सांगणार आहोत की हे 80 मार्क मध्ये इथे तुम्हाला एसपीपीयूने सिलेबस जो काही फॉर्म्युलेट करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही मॉड्यूल सांगितलेले आहेत ते मॉड्यूल्स आपण इथे थोडक्यात डिस्कस करणार आहोत. तर हे मॉड्यूल कशा प्रकारे आहेत, मॉड्यूल 1, 2, 3, 4 मध्ये काय आहेत आणि कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम केला जातो हे थोडक्यात सांगणार आहोत. तर इथे पहा, जसं की सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मॉड्यूल नंबर 1. मॉड्यूल नंबर 1 मध्ये आहे पहा, मॉड्यूल नंबर 1 मध्ये आहे पहा, प्रायमरी इन्स्टिट्यूशन अँड बार टू ज्युरिडिक्शन अँड मेंटेनेबिलिटी. तर इथे पहा प्रिलिमिनरी की हा जो काही सीपीसी आहे, ह्या सीपीसी मध्ये डेफिनेशन क्लॉज इथे पहा, इथे जेवढ्या डेफिनेशन आपल्या सिलेबस मध्ये आहेत त्याच डेफिनेशन आपल्याला अभ्यासाच्या आहेत. सीपीसी मधल्या सर्व डेफिनेशन आपल्याला अभ्यासाच्या नाहीत. तर जेवढ्या ह्या सीपीसीने सांगितलेल्या सिलेबसने सांगितलेल्या डेफिनेशन आहे तितक्याच अभ्यासाच्या आहेत. तर इथं पहा काय काय डेफिनेशन आहे, तर डिक्रीची एक डेफिनेशन आपण अभ्यासणार आहोत, ज्याला आपण म्हणतो आहे हुकुमनामा, डिक्री. त्यानंतर आहे पहा जजमेंट याची एक डेफिनेशन. तर एक शॉर्ट नोट तुम्हाला येईल पहा, डिक्रीवरती एक जजमेंट वरती एक शॉर्ट नोट येईल. त्याप्रमाणे आणखीन आहे डिक्री होल्डर म्हणजे कोण, की ज्याच्या फेवर मध्ये हा हुकुमनामा पास झालेला असतो, तो डिक्री होल्डर. त्यानंतर जजमेंट डेटर कोण असतो, की ज्याच्या अगेन्स्ट ही डिग्री पास झालेली आहे, तो आहे पहा जजमेंट डेटर. त्याच्यानंतर पाहणार आहोत लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोण आणि मेन्स प्रॉफिट म्हणजे काय आणि ऑर्डर म्हणजे काय. तर इथं नेक्स्ट डेफिनेशन आहे पहा, हे सगळे शॉर्ट नोटचे टॉपिक आहेत. तर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह त्याचबरोबर मेन्स प्रॉफिट. तर मेन्स प्रॉफिट संदर्भात आपण जर डिस्कस करायचं झालं तर याला आपण मराठीत म्हणतो दरम्यानचं उत्पन्न. इथं पहा एक डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे आणि डिस्प्युटेड प्रॉपर्टी जी ज्या व्यक्तीच्या पोझिशन मध्ये आहे, ज्या व्यक्तीच्या पोझिशन मध्ये आहे तो व्यक्ती काय, ती प्रॉपर्टी पोजेस करण्याकरता काय आहे, हक्कदार नाहीये, तो लायबल नाहीये. इथे पहा एक लँड आहे आणि ही लँड बी च्या पोझिशन मध्ये आहे आणि इथे पहा हा ए त्या लँडचा ओनर आहे. ह्या ए ने काय केलेलं आहे, कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि दावा दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये की ही जी काही लँड आहे बी च्या पोझिशन मध्ये, ती त्या लँडचा ओनर हा ए ने सिद्ध केलेला आहे. दरम्यान ह्या दाव्याकरता 5 वर्ष लागलेले आहेत. किती? 5 वर्ष, 5 इयर्स. आणि हे जे शेत जमीन आहे असं कन्सिडर करा आणि या शेत जमिनीमध्ये जे काही उत्पन्न होतं 5 वर्षाचं, तर ते 5 वर्षाचं सगळं उत्पन्न हे ह्या बी ने घेतलेलं आहे. तर इथं पहा, मला सांगा की इथं ए ने जर असं क्लेम केलं की मला जर माझा मालकी हक्क तर जाहीर करून द्याच, त्या सोबत इथं ह्या बी ने दरम्यान किती उत्पन्न घेतलेलं आहे त्या जमिनीमधून, इथं ह्या केसमध्ये 5 इयर्स आहे. मग इथे ह्या 5 वर्षाचं जे काही उत्पन्न असेल कन्सिडर करा, आपण समजूया की तिथं ते 5 लाख आहे. 5 लाख आहे. तर इथं पहा हा जो काही हे लाख जे काय 5 लाख रुपयाचं उत्पन्न आहे, ते उत्पन्न पण हे कोर्ट काय करेल, ए बी कडून घेऊन ए ला देईल. कारण इथं पहा ए हा कोण झालेला आहे, इथं डिक्री होल्डर झालेला आहे, हा रिअल ओनर आहे असं कोर्टाने सांगितलं. परंतु इथे बी कडे तर ही प्रॉपर्टी किती वर्ष होती, 5 वर्ष होती आणि हा बी ती प्रॉपर्टी पजेस करण्याकरता एंटायटल होता का, नव्हता. तर तिथं त्यांनी काय केलेलं आहे, बेकायदेशीर मार्गाने ही प्रॉपर्टी काय केली होती, पजेस केली होती आणि त्याप्रमाणे इथं हिनी 5 वर्ष त्या जमिनीमधून 5 लाखाचं उत्पन्न घेतलं असेल तर हा ए केवळ ती प्रॉपर्टीच मागू शकत नाही, तर त्याच्यासोबत जे त्याला ह्या प्रॉपर्टीमधून ह्या बीला किती लाख रुपये किंवा किती रक्कम मिळालेली आहे, तर ती रक्कम सुद्धा हा जो काही ए आहे तो मागू शकतो. आणि हे जे काही मागणं आहे, हे जे काही रक्कम मागितलेली आहे, ती रक्कम काय केली जाते पहा, ए ला दिली जाते. तर त्यालाच म्हणलं जातं पहा मेन्स प्रॉफिट. अशा ह्या डेफिनेशन आहेत.
आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक डेफिनेशन ही शॉर्ट नोट, एक किंवा त्यापैकी 2 डेफिनेशन ही तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये विचारली जाऊ शकेल. त्यापूर्वी इथं आपण पहा, जसं की आता आपण सेक्शन 2 प्रमाणे इथे डेफिनेशन क्लॉज म्हटलं, परंतु कुठलाही लॉ असेल तर कुठल्याही लॉचा सेक्शन 1 हा काय असतो पहा, कुठलाही ऍक्ट असेल, कुठलाही कोड असेल, तर कुठलाही लॉ, ऍक्ट आणि कोड असेल, नोटिफिकेशन असेल, तर सेक्शन 1 हा नेहमी काय असतो पहा, टायटल. टायटल म्हणजे त्याचं नाव. त्याच्यानंतर इथं पहा स्कोप आणि ऍप्लिकेबिलिटी. तर इथं पहा, हा जो काही सिव्हिल प्रोसिजर कोड आहे सेक्शन 1 आहे, त्या सेक्शन 1 प्रमाणे त्याचं काय आहे, सुरुवातीला टायटल आहे, त्यानंतर स्कोप आहे, त्यानंतर ऍप्लिकेबिलिटी आहे. तर टायटल काय आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड. स्कोप काय, तर पूर्वी हा कुठे होता, ऍप्लिकेबल टू ऑल इंडिया एक्सक्लूड जम्मू अँड काश्मीर, परंतु आता ती काय झालेलं आहे, ती जी काही 370 हे कलम आहे ते हटवण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आता जो लॉ इंडियाला लागू होतो तोच लॉ आता जम्मू काश्मीरला पण लागू आहे. म्हणून आता ही जी ऍप्लिकेबिलिटी काय झालेली आहे पहा, पूर्ण भारत देशाला ऍप्लिकेबल झालेली आहे. त्याची व्याप्ती आता पूर्ण भारत देशामध्ये पण झालेली आहे. आणि त्यानंतर आता इथे पहा ऍप्लिकेबिलिटी आणि स्कोप आणि कमेन्समेंट. इथे पहा कमेन्समेंट इथं नावाचं कधी झालेलं आहे, 1908 ला. असा हा सेक्शन 1 आहे. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन क्लॉज आहे. त्यानंतर काही महत्वाचे कन्सेप्ट, इथं महत्वाचे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. तर आणखी एक क्वेश्चन येईल पहा, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येईल पहा ह्याच्यावरती. एक्सप्लेन इन डिटेल हा सबऑर्डिनेशन ऑफ अ कोड किंवा हायरार्की ऑफ कोड. सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट or hierarchy ऑफ कोर्ट. तर असा एक शॉर्ट नोटचा टॉपिक आहे, तो तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये आहे पहा की इथं सुरुवातीला काय आहे पहा, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जज नंतर परत हायकोर्ट आणि हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट. म्हणून इथं पहा सुप्रीम कोर्ट SC, हायकोर्ट त्याच्यानंतर आहे पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर आहे पहा सिनियर डिव्हिजन आणि ज्युनियर डिव्हिजन. अशी ही हायरार्की असते. आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकेल, एक्सप्लेन इन डिटेल सबऑर्डिनेशन और हायरार्की ऑफ सिव्हिल कोर्ट इन इंडिया गिव्हन अंडर द सिव्हिल प्रोसिजर कोड. तर ही सिव्हिल प्रोसिजर कोडची हायरार्की आहे, ती मात्र तुम्हाला अशा पद्धतीत तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो, जर आपण मॉडेल नंबर 1 चाच आपण आता इथे डिस्कस करत आहोत, तर मॉडेल नंबर 1 मध्ये आणखीन एक महत्वाचा क्वेश्चन येईल पहा, ज्युरिस्डिक्शन संदर्भात. ज्युरिस्डिक्शन संदर्भात, ज्याला आपण म्हणतो पहा ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शनचा अर्थ आहे पहा मराठीत न्याय अधिकार क्षेत्र. की ते जे सिव्हिल कोर्ट आहे, त्या सिव्हिल कोर्टाला तो जो काही दिवाणी दावा आहे, तो दिवाणी दावा चालवण्याचा अधिकार आहे का. तर इथे पहा ज्युरिस्डिक्शनला आपण म्हणतो पहा न्याय अधिकार क्षेत्र. न्याय अधिकार क्षेत्र, की तो जो जज आहे, ते जे काही जज आहेत आणि ते जे काही कोर्ट आहे, त्या कोर्टाला तो जो काही सूट इन्स्टिट्यूट केलेला आहे त्यांच्या कोर्टामध्ये, तो सूट चालवण्याचा अधिकार आहे का, न्याय अधिकार क्षेत्र आहे का, आणि असेल तर कशा प्रकारे. तर इथं परत आपण इथे एक तुमचा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकेल. आणि तो क्वेश्चन असेल पहा, एक्सप्लेन इन डिटेल ज्युरिस्डिक्शन गिव्हन अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड. तर तो एक व्हेरी MP असा एक क्वेश्चन आहे, तो तुम्ही तो तिथे लिहून ठेवा. ज्युरिस्डिक्शन मग इथं पहा, आपण इथे CPC प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ज्युरिस्डिक्शन आहेत पहा. ज्युरिस्डिक्शन मग इथं पहा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, की प्रत्येक डिस्ट्रिक्टला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, की प्रत्येक डिस्ट्रिक्टला त्याच डिस्ट्रिक्टमध्ये जे काही कोर्ट आहे इस्टॅब्लिश केलेले, त्याच कोर्टामध्ये दावा दाखल करता येतो. त्यानंतर आहे पहा पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. इथं पहा प्रत्येक कोर्ट आहे, त्या प्रत्येक कोर्टाला एक ठरलेलं असं पेक्युनरी लिमिट आहे. त्या पेक्युनरी लिमिट मध्येच ते कोर्ट काय करू शकतात, ते दावे इन्स्टिट्यूट करून घेऊन ट्राय करू शकतं, त्यामध्ये तिथे ते डिक्रीड करू शकतं. अदरवाईज त्या कोर्टाचं जे काही पेक्युनरी लिमिट आहे, त्या लिमिटच्या पलीकडे जाऊन त्या कोर्टाला तो दावा इन्स्टिट्यूट करून पण घेता येत नाही आणि डिक्रीड पण करता येत नाही. त्याचप्रमाणे तिथं प्रोसिडिंग पण करता येत नाही. त्यानंतर आहे पहा पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर. ज्युरिस्डिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर.
इथं पहा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, त्याप्रमाणे इथे सिव्हिल कोर्ट आहेत आणि सिव्हिल कोर्टाने जर त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटरसाठी पर्टिक्युलर कोर्ट इस्टॅब्लिश केला असेल तर त्या पर्टिक्युलर कोर्टामध्येच तो जो दावा आहे तो दावा काय केला जातो, इन्स्टिट्यूट केला जातो, त्याप्रमाणे प्रोसीड केला जातो आणि त्याप्रमाणे डिक्रीड केला जातो. तर इथे तो जो सब्जेक्ट मॅटर सोडून दुसऱ्या कोर्टामध्ये जर दावा दाखल केला असेल तर तो दावा काय होतो, बार होतो चालवण्याचा. त्या ज्या कोर्टामध्ये ज्युरिडिक्शन असून त्या कोर्टामध्ये दाखल न करता दुसऱ्या एका कोर्टामध्ये दाखल केलं आहे की ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नाही तर त्या कोर्टाला तो दावा चालवण्याकरता ते कोर्ट बार होतं. त्या कोर्टाला तो दावा चालवण्याचा अधिकार नाहीये, ज्युरिडिक्शन नाहीये. असे हे 8 ते 10 काइंड्स आहेत, काइंड्स ऑफ ज्युरिडिक्शन, काइंड्स ऑफ ज्युरिडिक्शन. त्याच्यावरती एक इम्पॉर्टंट ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याप्रमाणे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट इन इंडिया असा एक ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आहे पहा मित्रांनो, ज्युरिडिक्शन झाल्यानंतर आहे पहा प्लेस ऑफ सुईंग. प्लेस ऑफ सुईंग की ज्याला आपण म्हणतो दावा दाखल करण्याचं ठिकाण. प्लेस ऑफ सुईंग, प्लेस ऑफ सुईंग, दावा दाखल करण्याचे ठिकाण. मला सांगा की एक पार्टिशन सूट आहे, पार्टिशन सूट मध्ये प्रॉपर्टी ही पुणे येथे सिच्युएटेड आहे आणि त्या प्रॉपर्टी मध्ये पार्टिशन हवं आहे आणि ह्या पार्टिशन करण्याकरता हे दोन्ही भाऊ मुंबईत राहतात. जे हेअर्स आहेत ते मुंबईत राहतात. तर मला सांगा मित्रांनो की हे ए आणि बी दोघे भाऊ आहेत, को पार्टनर आहेत आणि ते कुठे राहतात, मुंबईमध्ये राहतात. तर ते म्हणले आपल्या कन्व्हिनियन्ससाठी हा जो काही पार्टिशन सूट आहे की जी प्रॉपर्टी पुण्यामध्ये सिच्युएटेड आहे त्या प्रॉपर्टी संदर्भात आपण मुंबई येथे दावा दाखल करू शकू का, तर नाहीये. तर इथे पहा त्यांना दोघांना इथे पुण्यातच यावं लागेल आणि त्याप्रमाणे काय केलं जाईल, हा जो दावा आहे तो दावा काय केला जाईल, दाखल करण्यात येईल. म्हणून इथं पहा प्लेस ऑफ सुईंग की दावा दाखल करण्याचे ठिकाण. हे खूप महत्वाचा टॉपिक आहे की बा याच्यावरती पण एक ब्रॉड क्वेश्चन येऊ शकेल. प्लेस ऑफ सुईंग, दावा दाखल करण्याचे ठिकाण. त्यानंतर आहे पहा मित्रांनो पुढचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहा रेस ज्युडिकेटा. रेस ज्युडिकेटा अँड रेस सब जुडाइस. रेस ज्युडिकेटा अँड रेस सब जुडाइस. हे पहा सेम पार्टी, सेम कॉज ऑफ ऍक्शन आणि सेम कोर्ट. हे सेम पार्टी, सेम कॉज ऑफ ऍक्शन आणि सेम कोर्ट असेल आणि त्या कोर्टाने जर तिथे डिक्री पास केली असेल तर त्या पार्टीला त्याच कॉज ऑफ ऍक्शन साठी त्याच कोर्टामध्ये परत दावा दाखल करता येत नाही. त्याला म्हटलं जातं पहा रेस ज्युडिकेटा अँड रेस सब जुडाइस. तर इथे पहा इथे डिग्री पास झाली असेल तरी पण दावा दाखल करता येत नाही, किंवा हा जर दावा त्याच पार्टीमध्ये त्याच कॉज ऑफ ऍक्शनसाठी एका कोर्टामध्ये पेंडिंग असेल तर त्याच पार्टीमध्ये त्याच पार्टीला त्याच कॉज ऑफ ऍक्शनसाठी दुसऱ्या एका कोर्टामध्ये दावा दाखल करता येत नाही. अशी ही रेस ज्युडिकेटा आणि रेस सब जुडाइस अशी ही एक इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे. त्या इम्पॉर्टंट शॉर्ट नोट वरती सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसेल. त्याच्यानंतर आहे पहा एक कधीतरी तुम्हाला चुकून ही शॉर्ट नोट विचारली जाण्याची शक्यता आहे. तर त्याला आहे पहा ऍडजर्नमेंट ऑर्डर 17. ऑर्डर 17 एक ऍडजर्नमेंट नावाची एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण तहकूब करणे, ज्याला आपण मुदतीचा अर्ज म्हणतो. ती एक शॉर्ट नोट तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इथे पहा हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. हे इम्पॉर्टंट टॉपिक आपण इथं पाहिलेले आहेत. हे आहेत सगळे मॉडेल नंबर 1 मधले. तर इथं आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक येतो मॉडेल नंबर 1 मध्ये, नॉन जॉइंडर अँड मिस जॉइंडर. नॉन जॉइंडर अँड मिस जॉइंडर ऑफ सूट. नॉन जॉइंडर and misjoinder. Non-joinder and misjoinder of suit.
तर मित्रांनो, आपण जेव्हा ऑर्डर स्टार्ट करतो, ऑर्डर पाहतो, त्यावेळेस तुम्हाला पहिलीच ऑर्डर आहे पहा, पार्टीज टू द सूट. की एखादा सूट असेल तर त्या सूट मध्ये जे का पार्टीज आहेत, त्या पार्टीज किती असतात, पार्टीमध्ये त्या सूट मध्ये कोण कोण पार्टी असतात, तर साहजिकच एक प्लेंटिफ असतो, प्लेंटिफ, आणि एक असतो पहा अँड डिफेंडंट. अशा दोन पार्टीज असतात, प्लेंटिफ, डिफेंडंट, पार्टीज टू द सूट, ऑर्डर नंबर 1. तर इथे पहा, त्याप्रमाणे तुम्हाला नॉन जॉइंडर आणि मिस जॉइंडर विचारण्याची शक्यता आहे, की जे तुम्ही अभ्यासलेली आहे तुमच्या ड्राफ्टिंग, प्लीडिंग, कन्व्हिन्सिंग ह्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा ती जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर काय केलेली आहे तुम्ही अभ्यासलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे हा जो काही मॉडेल नंबर 1 आहे, तर मॉडेल नंबर 1 मध्ये इतक्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परत एकदा मॉडेल नंबर 2, 3, 4 मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.